गुड इव्हनिंग ऑल. मुली का बरं कमी आहात? एवढेच आहेत का ॲडमिशन मुलींचे? ओके, चला. माझी तब्येत ठीक नव्हती, ठीक आहे, 2-3 दिवस झाले. आता ठीक नाही आहे थोडीशी, तर तुम्ही समजू शकता. वेगळं काय समजू नका, ठीक आहे. तर आपण शिकत होतो काय? नैसर्गिक संख्यांची बेरीज, समसंख्यांची बेरीज आणि विषम संख्यांची बेरीज. तर हे सर्व काढण्यासाठी, आता लक्ष द्या कृपया, हे सर्व काढण्यासाठी आपल्याला समसंख्या, विषम संख्या आणि नैसर्गिक संख्या काढणे गरजेचं आहे. यस आर नो? यस, काढणे गरजेचं आहे. क्लिअर आहे का? त्रिकोणी संख्या शिकलं का आपण? त्रिकोणी संख्या शिकलं ना बहुतेक आपण? त्रिकोणी संख्या शिकलाय आपण, आठवण असेल तुम्हाला. तुम्हाला काही उदाहरण दिलं होतं का सोडवण्यासाठी? तुम्हाला काही उदाहरण दिलं होतं का सोडवण्यासाठी? वाय ओके ओके, क्लिअर आहे. तर त्याच्या आधी मी तुम्हाला सांगितलं होतं नैसर्गिक संख्येचे, बेरजेचे, समविषम बेरजेचे 50 प्रश्न तुम्हाला सोडवून आणण्यासाठी सांगितलं होतं. सोडवले का? नाही सोडवले? म्हणजे नेहमीच्या प्रमाणे आजही उत्तर आहे नाही. पनिशमेंट करायची का? चला, पनिशमेंट नाही करायची. डन. दररोजच्या प्रमाणे यावेळी पनिशमेंट नाही करायची. चला, आता आपण बघूया समसंख्या आणि विषम संख्या कशा ओळखायचा. ओके, लिहा. त्याला थोडंसं जागा सोडा, त्या प्रश्नाला थोडंसं जागा सोडा. जो शेवटचा प्रश्न लिहून दिला त्याला थोडंसं जागा सोडा. बी ही विषम संख्या आहे. प्रश्न लिहा, बी ही विषम संख्या आहे. बी ही विषम संख्या आहे. बी ही विषम संख्या आहे. त्या पुढील क्रमाने येणारी समसंख्या कोणती? बी ही विषम संख्या आहे. त्या पुढील क्रमाने येणारी समसंख्या कोणती? ऑप्शन देतो मी तुम्हाला. ऑप्शन ए आहे 2b+1. ऑप्शन बी आहे b+3. ऑप्शन सी आहे b+2. ऑप्शन डी आहे b+1. ठीक आहे. बी ही विषम संख्या आहे. त्या पुढील क्रमाने येणारी समसंख्या कोणती हे आपल्याला शोधायचे आहे. हे आपल्याला काय करायचं आहे? शोधायचं आहे. ओके, खूप इझी क्वेश्चन आहे. बघा, लक्ष द्या. आवाज येतात सर्वांना? बी ही विषम संख्या आहे. बी ही काय आहे? विषम संख्या आहे.
त्यापुढील क्रमाने येणारी समसंख्या कोणती? त्यापुढील क्रमाने येणारी समसंख्या कोणती? ओके, कोणती संख्या विचारताय? समसंख्या विचारत आहे. ओके, तर मला सांगा, दोन क्रमवार समसंख्येमध्ये कितीचा फरक असतो? सर्वांनी बोला. दोन क्रमवार समसंख्येमध्ये कितीचा फरक असतो? दोन क्रमवार विषम संख्येमध्ये कितीचा फरक असतो? एक क्रम आणि एक समसंख्येमध्ये कितीचा फरक असतो? एकचा. यस आर नो? यस. तर बी हे काय आहे? बी हे काय? विषम संख्या. बी हे काय आहे? विषम संख्या. इकडे लिहू का मी लिहायला बी? ओके, इथं समजा मी बी लिहिलो. का लिहिलो? बी लिहिलो. बी लिहिलो. बी हे काय आहे? विषम संख्या. बी हे काय? विषम संख्या. क्लिअर आहे? याला जर याच्या पुढची जर संख्या काढायची असेल, याच्या पुढची लगेच पुढची संख्या काढायची असेल तर ते सम निघेल की विषम? सम. तर सम काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? पुढची आहे ना, पुढची काढायची आहे, काय करावं लागेल? +1. यस आर नो? हेच ती संख्या हो झाली सम. यस आर नो? आता जसं बीला मी कन्सिडर केलं 3. 3 विषम संख्या आहे ना, तर बी विषम संख्या आहे का नाही आहे? तर 3 ही विषम संख्या आहे का नाही आहे? आहे. तर 3च्या पुढे +1 केलं तर काय भेटते? 4. 4 म्हणजे सम. 4 म्हणजे सम. तर असा जो आहे कोऑर्डिनेशन कुठून आहे? हे कोणती निघली? 3 येऊ शकते का? येऊ शकते का? ठीक आहे, येऊ शकते ना रे. पण क्रमवार म्हणताय ना, क्रमाने. पण काय म्हणताय? क्रमाने. क्रमाने म्हणताय ना. आता क्रमाने येणारी कोणती आहे? हेच आहे. यस आर नो? हे समसंख्याच आहे, पण क्रमाने येत आहे का? नाही. क्रमाने म्हणजे लगेच. क्रमाने म्हणजे लगेच. तर लगेच येणारी कोणती आहे? हे B+1. B+1 म्हणजे ऑप्शन क्रमांक 1. लक्ष द्या, नाही समजलं? लक्ष द्या थोडं. लक्ष द्या. समजा बीला, लक्ष द्या, समजा बीला आपण 3 कन्सिडर करू. का कन्सिडर करू? 3. बी म्हणजे का हो? बी म्हणजे का हो? बी म्हणजे विषम संख्या हो, पण बीला आपण काय कन्सिडर केलो? 3. क्लिअर आहे? 3 की बीच्या ठिकाणी 3. ओके, हां, चल मला सांगा हा बी आणि हा 2चा काय रिलेशन आहे? काय रिलेशन आहे? गुणाकारचा. कसा आहे? गुणाकारचा. म्हणजे 2 गुणिला बी आहे, तर 2 गुणिला बीच्या ऐवजी 3 देऊ शकतो मी. यस सर. 3 + 1 किती येते सांगा? 3 दुने 6 ने 7. काली विषम संख्या आली. यस सर नो? आपल्याला काय पाहिजे? समसंख्या. यस सर नो? ओके. बी किती आहे? 3. 3 + 3 किती होते? 6. समसंख्या आहे सर. यस, समसंख्या आहे, पण लगेच वाली हो का? लगेच वाली हो का? नाही. ओके, बी म्हणजे 3 आणि हे 2 म्हणजे 5. कोणती आहे? विषम आहे. यस. बी म्हणजे 3 आणि 1 म्हणजे 4. यस. हे सर, हे लगेच वाली हो? यस आर नो? हे लगेच वाली हो. हे सम हो, हे सम हो, हे क्रमाने नव्हे, हे क्रमाने हो. तर म्हणून ऑप्शन क्रमांक कोणता आहे? ते डी. समजलं का? लिहा. झालं का मित्रांनो? हे समजलं का? पहिलं सांगा मला. ज्यांना नाही समजलं तर ते प्रश्न विचारा. समजलं? समोर जाऊया. भेटू त्याला. हां, लक्ष द्या. लक्ष द्या.
y ही एक सम संख्या असून y ही एक समसंख्या असून त्या पुढील क्रमाने येणारी विषम संख्या समसंख्या असून त्या पुढील क्रमाने येणारी चौथी विषम संख्या डन। y ही एक समसंख्या असून त्या पुढील क्रमाने येणारी चौथी विषम संख्या कोणती? हा प्रश्न आहे। का झाला? नाही काय प्रॉब्लेम आहे का? नाही प्रॉब्लेम। y ही एक समसंख्या असून त्या पुढील क्रमाने येणारी चौथी विषम संख्या कोणती? मला सांगा, समसंख्येमध्ये दोन क्रमवार समसंख्येमध्ये कितीचा फरक असतो? दोन क्रमवार विषम संख्येमध्ये कितीचा फरक असतो? दोन नैसर्गिक संख्येमध्ये कितीचा फरक असतो? एकचा? यस आर नो? यस। तर y ही एक काय आहे? y ही एक काय? समसंख्या आहे। आणि याच्यामध्ये एक मिळवलं तर हे काय होईल? विषम संख्या। काय होईल? विषम संख्या। क्लिअर आहे का नाही आहे? क्लिअर आहे का नाही आहे? हे कोणती संख्या हो? विषम संख्या। झाली का नाही झाली हे विषम संख्या? पहिले सांगा मला, हे विषम संख्या हो का नाही? y हे का हो? सम, y+1 हे विषम। क्लिअर आहे का नाही आहे? यस आर नो? यस। y ही एक समसंख्या असून त्या पुढील क्रमाने येणारी चौथी विषम संख्या कोणती? त्या पुढील क्रमाने येणारी चौथी विषम संख्या कोणती? चौथी विषम संख्या कोणती? क्लिअर आहे? डन? डन। y समसंख्या हो? यस आर नो? तर हे विषम संख्या हो? तर हे पहिली विषम संख्या हो? यस आर नो? क्लिअर आहे का नाही आहे? पहिली। y+1 + 2 हे दुसरी विषम संख्या हो? कसं सर? कसं आहे? दोन कसं केल्या? कारण की दोन विषम संख्येमध्ये कितीचा फरक असतो? हे विषम संख्या हो ना? यस आर नो? हे विषम संख्या हो, तर विषम संख्येमध्ये दोनचा फरक असतो ना, तर दोन ऍड करावं लागेल ना? कसं हो सर? लक्ष दे। हे तीन हो का विषम संख्या हो? याच्यानंतरची विषम संख्या 5 कशी म्हणली तू? 5 +2 केली। याच्यानंतरची विषम संख्या 7 कसं केली? +2 केली। यस आर नो? यस आर नो? ओके। आता समजा मी म्हटलं y ही विषम संख्या हो, +2 नाही, y ही समसंख्या हो, ठीक आहे, +1 समजा इथे 2 किलो, आणि हे कोणते सम हो का विषम? सम। तर इथे कलर का झाला? विषम। यस आर नो? हे विषम हो, नाही याच्या पुढची विषम काढायची असेल का आपलं किती प्लस का लागेल, किती मायनस का लागेल? 2 प्लस केलं तर काय येते? 2 3 2 आणि 1 3 3 2 5 आली। तर हे पहिली न हे दुसरी। समजलं का नाही समजलं? गॉट इट? किसी को दिक्कत है भाई? दिक्कत है, मुझे पता है दिक्कत है। बघा लक्ष द्या। समजा मी येतं 2 हे समसंख्या आहे असं गृहीत धरतो। ओके। तर आपल्याला चौथी का काढायची आहे? विषम संख्या। तर पहिली विषम संख्या काढायसाठी +1 करावं लागेल, कारण की हे समसंख्या आहे। हे पहिली समसंख्या विषम संख्या झाली, एक वर केलं ना प्लस, अरे विषम संख्या झाली का नाही झाली? चला इथे लिहितो बा, विषम संख्या। डन? काय प्रॉब्लेम आहे का? पहिली विषम संख्या। आता 3 + 2 हे दुसरी विषम संख्या,
5 + 2 हे तिसरी विषम संख्या, यस आर नो? 7 + 2 हे चौथी विषम संख्या, यस आर नो? असं करू की नाही करू? हेच हो ना? काय प्रॉब्लेम आहे का? काहीही प्रॉब्लेम नाही आहे. डन. डन. आता इथे आकड्यामध्ये होतं, पण इथे आकडा आहे काय, ते व्हेरिएबल आहे. इथे काय व्हेरिएबल, व्हेरिएबल मध्ये कसं काम करते ते बघा. डन. यहां तक समझ में आया क्या किसी को? समझ में आया ना? ओके चलो देखते हैं भाई इसको. सर वाय ही समसंख्या आहे. ओके ओके, विषम संख्येमध्ये कन्वर्ट करून घेऊ. का करायला लागेल? वाय ही समसंख्या आहे, +1 केलं तर विषम मध्ये जाईल. तर पहिली विषम संख्या हे झाली, यस आर नो? तर दुसरी विषम, तर मग विषम संख्या आणि पुन्हा विषम काढायची तर +2 करायला लागेल, यस आर नो? हे झाली दुसरी विषम संख्या, यस आर नो? दुसरी विषम संख्या पुन्हा प्लस वाय +1 +2 +2 हे झाली तिसरी, यस आर नो? ओके. वाय +1 +1 2 +2 हे झाली चौथी. क्लिअर आहे का नाही आहे? चौथी. हे किती झाली? याला याला मोजू शकतो ना आपण? ओके. हे वाय +1, हे वाय +3, हे वाय प्लस किती झाले? 2 2 4 2 2 2 4 हे 5, हे वाय +2 6 1 7. चौथी कोणती आहे? वाय +7. वाय +7. समजलं का असं काउंट करता मी? याला मी येते असंही केलं असतो, काही प्रॉब्लेम नाही, पण समजण्यासाठी तुम्हाला असं केलं. क्लिअर आहे? करायचं हे नाही आहे, करायचं हे आहे डायरेक्ट. ओके. यस आर नो? इथं अडचण असेल तर मला विचारा, आता मी सांगतो तुम्हाला. अडचण आहे? हो. बघा सर, वाय ही समसंख्या आहे, तर वाय ही समसंख्या आहे, तर विषम संख्येमध्ये जाण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? किती प्लस किती मायनस करावं लागेल? 1 प्लस करावं लागेल. केलो +1 आलं विषम मध्ये. तर पहिली विषम संख्या भेटली, तर हे विषम संख्या जर पहिली भेटली, पहिली विषम संख्या जर 3 आहे, तर दुसरी विषम संख्या सर 5 आहे. दुसरी विषम संख्या 5 आहे, तर तिसरी विषम संख्या 7 आहे. तिसरी विषम संख्या 7 आहे, तर चौथी विषम संख्या किती आहे? 9 आहे. चौथी विषम संख्या 9 आहे, तर पाचवी विषम संख्या 11 आहे. यस आर नो? तर पहिली विषम संख्या भेटणंच महत्वाचे आहे ना, बाकीच्या तर मग 2 2 प्लस प्लस करत जाणी आहे. यस आर नो? यस आर नो? हे तर 2ची प्लस आहे का नाही आहे? आहे का नाही आहे? आहे का नाही आहे? आहे. लक्ष द्या, लक्ष द्या, इथं सांगतो. वाय ही समसंख्या आहे. वाय ही काय आहे? समसंख्या आहे. वाय ही काय आहे? समसंख्या आहे. तर या समसंख्येमध्ये +1 केलं तर विषम संख्या भेटेल की नाही भेटेल? तर हे पहिली विषम संख्या आहे. याच्यामध्ये +2 केलं तर हे दुसरी विषम संख्या, यस आर नो? याच्यामध्ये +2 केलं तर हे दुसरी हो ना? दुसरी. याच्यामध्ये +2 केलं तर हे तिसरी विषम संख्या, आणि याच्यामध्ये +2 केलं तर हे चौथी विषम संख्या. खतम आहे का नाही अरे बाबा? खतम आहे का नाही आहे? किती इझी आहे. विषम संख्येमध्ये कितीचा फरक असतो? 2चा. पहिली विषम संख्या भेटली का नाही भेटली? पुन्हा त्याच्या विषम संख्येमध्ये 2 मिक्स करा, का भेटेल? विषम भेटेल का सम? तर भेटली विषम दुसरी, त्या विषम संख्येमध्ये 2 प्लस करा, विषम भेटेल का सम? विषम भेटली. कितवी हो? तिसरी. यस आर नो? त्याच्यामध्ये 2 प्लस करा, तर काय भेटेल? विषम भेटली. चौथी, तर कुठंपर्यंत जा म्हणताय? चौथी. आणि पाचवीपर्यंत जा म्हणलं असता तर वाय +7 +2 केलं असतं, किती झालं असतं? 9. यस आर नो? 4 नो हा वाय हो. क्लिअर आहे का नाही आहे? समजलं का नाही समजलं? पहिले सांगा मला. लिखो फिर, समझ नहीं आता लिखो. समजलं का? का समजलं? समजलं ना? तेच म्हणता. रेकॉर्डेड लेक्चर आहे, तुम्हाला भेटूनच जाईल, काय प्रॉब्लेम नाही. चॅनलचं नाव अजून येत आहे ना? हालत का नाही? हा फॅन बंद करा रे. पूर्ण कॅप्चर नाही होता का?
झालं का? झालं आदरणीय विद्यार्थी? मिळेल. याचं शॉर्टकट सांगतो. लक्ष द्या. शॉर्टकट एवढंच आहे, ठीक आहे ना? प्रॉफिट अँड लॉस, पर्सेंटेज, सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, पार्टनरशिप, सर्व याच्यामध्ये बिलकुल बिलकुल शॉर्ट आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त थोडंसं लिहिलं तरी उत्तर भेटते, थोडंसं लिहिलं तरी उत्तर भेटते. एवढं शॉर्टकट आहे आपल्याकडे, ठीक आहे? आणि याच्यामध्ये मी समजावून सांगत आहे, त्याच्या म्हणून मला एवढं लिहावं लागत आहे. ओके, मी समजावून सांगत आहे म्हणून. जर मी राहिलं असतं तर काय लिहिलं असतं? तर वाय ही समसंख्या आहे, वाय ही समसंख्या आहे, तर y+1, y+3, y+5, y+7 आन्सर. कसं? जेव्हा तुमचा माइंड त्या दृष्टीनं काम करेल तेव्हा. लक्ष द्या, थोडंसं लक्ष द्या, म्हणजे तुमचं काम कसं करत. शॉर्टकट म्हणजे बघा, लक्ष द्या. तर वाय हे समसंख्या आहे ना, गृहीत धरला. विषम संख्येमध्ये यासाठी +1च करावं लागेल. तर हे झाली पहिली विषम संख्या, तर +2 करावं लागेल. तर मग +2 केलं झालं, हे झाली दुसरी विषम संख्या. यस आर नो? पुन्हा +2 करावं लागेल, हे झाली तिसरी विषम संख्या. आणि पुन्हा 2 प्लस करावं लागेल, हे झाली चौथी विषम संख्या. याच्यापेक्षा शॉर्टकट काय असू शकते मला सांगा बरं? आहे का याच्यापेक्षा काय शॉर्टकट? एवढं याच्यामध्ये निघत आहे, तर काय शॉर्टकट आहे का? मग तो 10वी विचारो, 5वी विचारो, 9वी विचारो, काय प्रॉब्लेम आहे का? काही प्रॉब्लेम नाही आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके, क्लिअर आहे का? हां, चला. फक्त समजण्यासाठी मी तेवढं डिटेलमध्ये सांगतो. ओके, आगे बढ़ते हैं. आगे बढ़ते. बाकीच्या चॅप्टरमध्ये काहीच ना, बाकीचे चॅप्टर आपलं टपलू आहे. फक्त पहिले जे चॅप्टर आहे, जसं नंबर्स, डिव्हिजिबिलिटी रूल, विभाजितच्या कसोट्या, LCM HCF, घातांक, स्क्वेअर रूट, क्यूब रूट, स्क्वेअर, ह्या सर्व गोष्टीमध्ये थोडंसं आपल्याला चांगलं करायचं आहे. बाकीचे मग पाण्याची टाकी, नळ, बोट प्रवाह, रेल्वे, नफा तोटा, पर्सेंटेज, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, याच्यामध्ये तेवढं काही नाही. याच्यामध्ये फक्त कॉन्सेप्ट आहे आणि शॉर्ट ट्रिक्स आहे, त्याच्यानं तुमचे सोडून टाकतो. ठीक आहे, बिलकुल छोट्या छोट्या याच्यानं सोडवता तुम्ही. फक्त आता चला सोबत, कारण की आपण नवीन आहो ना, नवीनले थोडंसं आता थोडं जावं लागेल. क्लिअर आहे का? चलो आगे बढ़ते हैं. आता स्टार्ट करून लिहा. हा प्रश्न विचारण्याचा ट्रेंड सुरू झालेला आहे. 26 नंतर क्रमाने येणारी, 26 नंतर क्रमाने येणारी, 26 नंतर क्रमाने येणारी, 26 नंतर क्रमाने येणारी 5वी विषम संख्या सांगा.
हा प्रश्न आपण तोंडानं करायचा आहे एक्झाम मध्ये. ओके, 5वी किती येत आहे? 35. 35, व्हेरी गुड. लक्ष द्या, असे विचारणं सुरू आहे आता. तर 26 नंतर क्रमाने येणारी 5वी विषम संख्या सांगा. क्रमाने नंतर येणारी ना. ओके, तर 26ला आपण 26 लिहायचं आहे असं, आणि याच्यामध्ये प्लस करायचं आहे. काय करायचं आहे? प्लस. आणि 5 दुने काय करायचं आहे? 10. 5 दुने 10. क्लिअर आहे? यस आर नो? ओके, 26 प्लस 10 किती येत आहे? 36. किती येत आहे? 36. तर कोणती संख्या सांगा म्हणताय? विषम. कोणती संख्या सांगा म्हणतात? विषम. आलं किती आहे? तर आलं किती आहे? सम आलं आहे. पण कोणती पाहिजे आपल्याला? ओके, कोणती पाहिजे आपल्याला? विषम. तर विषम केव्हा होईल? एक तर मागं जावं लागेल, नाही तर पुढं जावं लागेल. तर पुढं जाऊ शकत नाही आहे, कारण की आपल्याकडे 36 रुपये आहे. 37 रुपयाचं जेवण द्या मला देणार आहे का? नाही. आपल्याला किती रुपये आहे? 36. एक तर 36चा द्या, नाही तर 35चा द्या. पण 37 घेऊ शकतो का? नाही. तर मग आपल्याला घ्यावं लागेल, एक मायनस करून काय घ्यावं लागेल? 35. काय घ्यावं लागेल? 35. क्लिअर आहे का नाही आहे? यस आर नो? हे समजलं का नाही? समजलं का सांगा? समजला? लिहा. हा विचारताय हा आजच्या याच्यामध्ये. झालं लिहून? ओके, आ गया. लिहा. मुलींनो, आलं का? मुलींनो झालं? 43 नंतर 43 नंतर क्रमाने येणारी 8वी विषम संख्या कोणती? 43 नंतर क्रमाने येणारी 8वी विषम संख्या कोणती? 8वी विषम संख्या कोणती? ओके, 1000. व्हेरी गुड. ओके, बघा लक्ष द्या. 43 आपण असंच ठेवू. यस आर नो? यस. आणि प्लस किती? 8 विचारताय ना. 8 गुणिला 2. 8 गुणिला 2 किती येते? 16. 63, 43 आणि हे 16 किती झाले? किती? 6 आणि 3 9, 4 आणि 1 5. तर हे सांगा मला मॅडम. लिहा नको मॅडम. हे सांगा, 59 ही विषम संख्या आहे का? आहे. आपल्याला काढा का म्हणताय? विषम संख्या. तर कुठून कमी वगैरे करण्याची गरज आहे का? नाही. तर मग आपला उत्तर हाच आहे का नाही आहे? आहे. आपला उत्तर हाच आहे. क्लिअर आहे? आता जर तुम्हाला म्हटलं की 43 नंतरची क्रमाने येणारी 8वी समसंख्या काढा, तर तुम्ही एक मायनस केले असते. यस आर नो? पण तसं काय म्हणत नाही आहे. क्लिअर आहे का नाही आहे? चल, चला लिहा. तुमच्यासाठी होमवर्क आहे. लिहा. 153 नंतर येणारी 153 नंतर येणारी 153 नंतर येणारी 153 नंतर येणारी 36वी समसंख्या कोणती? 153 नंतर येणारी 36वी समसंख्या कोणती? 153 नंतर येणारी 36वी समसंख्या कोणती?
कोण? हां, लिहिले लिहिले आदरणीय विद्यार्थी. ओके, चला आता आपण थोडंसं बघूया हस्त आंदोलने. का बघूया? हस्त आंदोलन. इथं म्हणते क्लिअर आहे ना? निकलना आता है. मिटवला. तुम्हाला होमवर्क आहे याच्यावर तुम्हाला 10 प्रश्न सोडवून आणायचे आहे. किती? 10 प्रश्न. ठीक आहे, सोडवून आणाल. ठीक आहे. लिहा. एका सभेतील 5 व्यक्तींनी एकमेकाशी एकदाच हस्त आंदोलन केल्यास किती हस्त आंदोलने होतील? सांगा मित्रांनो. किती हस्तांदोलन होतील? हां, ओके. मग लक्ष द्या. 5 व्यक्ती आहे. 5 व्यक्ती आहे. 5 गुणिला 4 भागीला 2 एवढे हस्त आंदोलन होतील. एवढे हस्त आंदोलन होतील. किती होत आहे? 20 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 10. 10 हस्ता सर तुम्ही 4 कसे लिहिल्या? ठीक आहे.
लक्ष द्या, एका सभेतील 5 व्यक्तींनी एकमेकाशी एकदाच, ठीक आहे ना, 5 व्यक्ती आहे, एकमेकांनी एकदाच काय केले, हस्तांदोलन केले. तर एकूण किती हस्तांदोलन झाले? हस्तांदोलन म्हणजे हँडशेक, हँडशेक समजते ना, हँडशेक, हँडशेक. तर एकूण किती हस्तांदोलने होईल हा प्रश्न होता. तर याचं काय आहे, 5 गुणिला 5 मधून एक संख्या कमी करायचं 4, 5 गुणिला 4 भागीला 2. क्लिअर आहे? कारण की प्रत्येक 5 व्यक्ती प्रत्येक डबल डबल करताय ना, डबल डबल करताय की नाही करताय, म्हणून डिवाइड बाय 2, आणि म्हणून 2 डिवाइड केल्यावर किती येते 10, म्हणून 2 डिवाइड किती केलं 10. आणि जेव्हा लास्टचा माणूस बाहुबली होता, त्याने दुसऱ्याला हात जसा धरला तो तेथे मरून गेला, म्हणून 5 का झाले 4, 5 का झाले 4. लक्षात ठेवा. एक कमी करायचा आहे, एक काय कमी करायचं, कमी काम करायचं आहे, कारण की एक मरून जाते, बाहुबलीने हात धरला ना. यस आर नो? चला समोरचं जाऊ. क्लिअर आहे? तर म्हणता एक कमी करायचं आहे, एक कमी करायचं आहे. सर वाढवायचं नको, 5 छक्का 30 ना डिवाइड बाय 2 15 कराल, ठीक आहे ना. एक कमी करायचं आहे, समजलं का? 5 व्यक्ती आहे तर 5 मधून एक कमी करायचं आहे आणि त्याचा गुणाकार करून 2 डिवाइड द्यायचं आहे. क्लिअर आहे? हाँ, काय प्रॉब्लेम आहे, कोणाला डाउट्स? चलो आगे बढ़ते. या पद्धतीचे प्रश्न दुसऱ्या ह्याच्या ठिकाणी होते. हा लिहा. एका टेनिस स्पर्धेतील एका टेनिस स्पर्धेतील 10 खेळाडूंनी एकमेकाशी एकदा सामना खेळल्यास एकूण किती सामने होतील? एकूण किती सामने होतील? किती सामने होतील? 45. हा प्रश्न आणि हा प्रश्न दोन्ही सेम आहे. ओके, प्रत्येकाशी सामना खेळणे काय आणि प्रत्येकाशी हात मिळवणे काय, दोन्ही सेमच आहे. ओके, तर किती खेळाडू आहे इथं? इथं किती होते? 5. तर मग 10 गुणिला 9 की 11? 9 ना, कारण की एक मरून जाते. यस आर नो? 9 डिवायडेड बाय 2 किती येत आहे? 2 1 2 2 पंचे 10, 5 9 45. किती सामने होत आहे? 45 सामने. क्लिअर आहे का? एक मायनस करायचं, ऑलवेज ऑलवेज डेडिकेटेड. एक कमी करायचा आहे, डिडक्शन किती करायचं आहे? 1. वाढवा नको. डन? झालं का? झालं का? मिटो याला. ठीक आहे, असे प्रश्न विचारले जातात. हा, असे प्रश्न विचारतात. बोर होत आहे का तुम्हाला? एक प्रश्न लिहा. एका स्पर्धेतील प्रत्येक खेळाडूने
इतर खेळाडूंशी एकदा सामना खेळल्यास अठ्ठावीस सामने होतात. तर या स्पर्धेत एकूण किती खेळाडू होते? तर या स्पर्धेत तर या स्पर्धेत एकूण किती खेळाडू होते? ठीक आहे, हा आहे प्रश्न आपल्याकडे. यहाँ पे वो नहीं चलेगा, ये ना चालवे दादा. लक्ष द्या, हा त्रिकोणी संख्येमध्ये आपण एक शिकलो होतो, त्याच्यावर आधारित आहे. लक्ष द्या, लक्ष द्यायचं थोडंसं. आता एका स्पर्धेतील प्रत्येक खेळाडूने इतर खेळाडूची एकदा सामना खेळल्यास 28 सामने होतात. या स्पर्धेत एकूण किती खेळाडू होते? पहिले आपल्याला काय दिले होते? खेळाडू देऊन होते, त्यांनी हँडशेक केले होते किंवा सामने खेळत होते, तर किती सामने होते हे विचारत होते. पण आता सामने दिलेले आहे तर खेळाडू विचारत आहे. यस आर नो, म्हणजे त्याचा उलटा करून आहे. उलटा करून आहे का नाही आहे? यस, उलटा करून आहे तर आपण उलटा करायचा. उलटा करून आहे तर आपणही उलटा करायचं. यस आर नो? यस. आता 28 सामने होते. किती आहे? 28. क्लिअर आहे? 28 गुणिला 2. 28 गुणिला 2 किती येते? 56. 56. 56च्या मागील म्हणजे आतील. पुढं तर घेऊ नाही शकत ना. 5 रुपये आहे तर 6 रुपये नाही तर घेऊ शकत ना. 6 रुपयाचा चिप्स, 5 रुपयाचे चिप्स किंवा 4 रुपयाचे चिप्स घ्यायला लागेल. यस आर नो? तर 56च्या पुढील 56च्या पुढील काय? एक मिनिट थांबा. 56 त्या पुढील वर्गसंख्या शोधा. याच्यामध्ये थोडसा वेगळा आहे. त्रिकोणी संख्येच्या मध्ये काय होता? त्रिकोणी संख्येमध्ये काय होता? त्रिकोणी संख्येमध्ये त्याच्या मागील होता. यस आर नो? त्रिकोणी संख्येमध्ये काय होता? त्याच्या मागील होता. या संख्येमध्ये त्याच्या पुढील आहे. या संख्येमध्ये त्याच्या काय आहे? पुढील आहे. 2 लक्षात ठेवा. मेजर डिफरन्स इथे अडचण येऊ शकते. ठीक आहे. तर 56च्या पुढील कोणती आहे? 64. तर 64 हा कोणत्या संख्येचा वर्गमूळ आहे? 8. कोणत्या संख्येचा वर्गमूळ आहे? 8. तर खेळाडू एकूण किती होते? 8. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. कुठं गडबड होऊ शकते? चौकोनी संख्येमध्ये आपण मागचं घेत होतो. यस आर नो? तर त्रिकोणी या संख्येमध्ये आपण कोणतं घ्यायचं? कोणतं घ्यायचं आहे? पुढचं. म्हणून काय? 64 घ्यायचं आहे. क्लिअर आहे? ओके. किती खेळाडू होते? 8 खेळाडू. लिहा आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. 8 खेळाडू. समजलं का? क्या हुआ? नहीं समझना. व्हेरी गुड. लक्ष द्या. एका स्पर्धेत 8 खेळाडू होते. प्रत्येकाने एकमेकाशी एकदा हस्तांतरण केले किंवा एकमेकाशी सामने खेळले तर एकूण किती सामने होतील? कसं 8 गुणिला 7 भागीला 2. बरोबर आहे? ओके. तर बेचो 8, 4 7 28. बरोबर आहे? कुठे गेला? हां, बरोबर आहे. 28 सामने होत आहे. 8 खेळाडू आहे.
यस आर नो, असे तुम्ही कळू शकता, पण असं आपल्याला करायचं ना. लक्ष द्या आता, लक्ष द्या. तर किती 28 सामने होत आहे ना टोटल 28. गुणीला काय करायचं आहे 2 करायचं आहे. गुणीला काय करायचं आहे 2. याला आपण जेव्हा डिवाइड करता, याला डिवाइड करून याचा काय येतं गुणाकार, याचा गुणाकार काय येत आहे 2 1 2 बेचो 8, 4 2 4 7 28. ओके ओके ओके. आता बघा लक्ष द्या, 28 गुणीला 2 किती येत आहे 56. 28 गुणीला 2 किती येत आहे 56. 56च्या पुढील वर्गीय संख्या कोणती आहे 64. 64 हे 8 आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल 64चा वर्ग. यस आर नो, तेव्हाच येईल 8. यस आर नो, तेव्हाच येईल 8. त्याच्याशिवाय आहे का पॉसिबल 8? त्याच्याशिवाय पॉसिबल 8 नाही आहे. हे समजलं का पहिले सांगा. नाही समजलं, लक्ष द्या. 28 गुणीला 2 किती येते सांगा पहिला 56. 56 ही संख्या आली, 56 ही संख्या आली, तर आपल्याला खेळाडूंची संख्या काढायची आहे. काय काढाय खेळाडूंची संख्या काढायची आहे. खेळाडूची संख्या काढायची आहे, तर खेळाडूची संख्या हे तर 9 आहे, हे 9 आहे. यस आर नो 9 आहे. तर या 56च्या पुढची जी संख्या घ्यायची आहे ती अशी संख्या घ्यायची आहे की वर्ग संख्या घ्यायची आहे. कोणती संख्या घ्यायची आहे वर्ग संख्या. तर कोणती वर्ग संख्या सांगा 64 आहे का त्याच्या पहिली येईल कोणती मोजा. 64च्या 56च्या नंतर पुढील वर्ग संख्या 64 आहे, तर 64 घ्यायचा आहे. किती घ्यायचा आहे 64. आणि 64 हा ज्या संख्येचा वर्ग असेल तेवढे खेळाडू आहेत, तेवढे खेळाडू आहेत. समजलं का आता समजलं. हां चला लिहा. विचारत जा, असे डाऊट राहिले तर कृपया करून विचारत चला. समजलं काय हां समजलं का तुला का हां थोडा थोडा बोल ना यार. अरे बोलो ना यार, चलो आगे बढ़ते हैं. हो विचारा. दे लवकर. वेगळा घटक ओळखा. हा सो ना बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार. हा हां बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार. हां
कौन सा दिखाई दे रहा है आपको? कौन सा दिखाई दे रहा है आपको? वैसे तो मायनस दिखाई दे रहा है, वजा बाकी त्याला एकच सिम्बॉल आहे, बाकीच्याले दोन दोन सिम्बॉल दिसत आहे. सिम्बॉल म्हणजे समजते ना. बाकी दुसरा मेजर डिफरन्स काय आहे याच्यामध्ये पहा बरं. सायंटिफिक असा काही आहे का याचा? बडमस काय भागाकार, गुणाकार, बेरीज, वजा बाकी. और क्या मेजर डिफरेंस दिख रहा है देखो इसमें, इसमें ही दे. एक तो मेजर डिफरेंस ये तो दिखाई दे रहा है सिंबल पे. हाँ कोणी सांगू शकता का? हाँ बापू. हाँ हाँ बापू. हाँ हाँ म्हणजे तुम्हाला नाही आला. कुठून घेतला हा प्रश्न? घेतला कुठून? कहाँ से लिया ये क्वेश्चन? कोणत्या? नाही नाही, कोणत्या पेपरमधून घेतल्या? सराव पेपरमधून. उद्या घेऊन या. हा उत्तर मी सांगतो, वजा बाकी नसेल ना उत्तर. वजा बाकी उत्तर नसेल आहे, मी सांगत उत्तर वजा बाकी आहे. ठीक आहे. हा कारण मी सिम्बॉल वरून चाललो. ठीक आहे. त्याचं उत्तर दुसरं असू शकते, त्याचं उत्तर दुसरं असू शकते. आय डोंट केअर, बट दाखवाल मला उद्या. क्लिअर आहे. ओके. आणि कारण सहित रिझन. चल बघा. देख दे. चलो मिटा दे इसको. ज्या ऑथेंटिक गोष्टीवर आहे ना, त्या ऑथेंटिक गोष्टीवर विशेष लक्ष द्या. ठीक आहे. ऑथेंटिक गोष्ट, एक गोष्ट चांगली आहे. उत्तर पाहायचा विषय मोकळा करून टाकायचा, जास्त टाइम नाही लावायचा त्याच्यामध्ये. क्लिअर आहे. ज्या गोष्टीमध्ये टाइम लावायचा आहे त्या गोष्टीमध्ये टाइम लावा. क्लिअर आहे का? चलो आगे बढ़ते. आगे बढ़ते क्या? ओके. तर लिहा. हे झालं लिहून आहे. लिहा. एका स्पर्धेत प्रत्येक खेळाडू प्रत्येकाशी एका स्पर्धेत प्रत्येक खेळाडू प्रत्येकाशी एकच सामना खेळल्यास एकच सामना खेळल्यास एकच सामना खेळल्यास
एकूण 105 सामने होतात. तर स्पर्धेतील एकूण खेळाडू किती? तर स्पर्धेतील स्पर्धेतील 11 एकूण खेळाडू किती? जल्दी का काम कभी भी शैतान का होता है, ठीक है? इंसान का काम करो, ठीक है? इंसान का काम करते जाओ, इंसान हमेशा अच्छी तरह राह दिखाता है. आ गया सभी को? सभी बघा लक्ष द्या. तर 105 आहेत. काय आहे? 105 सामने. तर 105 गुणिला 2 210. 210च्या पुढील वर्गसंख्या किती आहे? 225. 225 हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे? 15चा. म्हणजे एकूण खेळाडू किती होते? 15 खेळाडू. झाला? काय प्रॉब्लेम आहे का? एका याच्यामध्ये सॉल्व आहे. एका याच्यामध्ये सॉल्व आहे. फक्त तुम्हाला माहित पाहिजे. माहित पाहिजे की नाही माहित पाहिजे? चलो आगे बढ़ते हैं. पुढील घ्या लागते ना. पुढील वर्ग संख्या घ्या लागते. ओके, आगे की लेनी है. ओके, समजलं का मुलींनो? चला समोर जाऊया. समोर जाऊया का मुलींनो? चला तुम्हाला एक मी प्रश्न देतो, होमवर्क लिहा. मिटवूयाला. एका व्यासपीठावर एका व्यासपीठावर एका व्यासपीठावर एका व्यासपीठावर काही नेते एका व्यासपीठावर काही नेते होते. प्रत्येकाशी एक एकदा हस्तांदोलने केलेत. तेव्हा त्यांची संख्या 120 झाली. तर त्या व्यासपीठावर किती नेते होते?
व्यास सही है। पेपर है का आता तुमचा? पेपर आहे आता तुमचा? 8 बजे नहीं है पेपर? अभी नहीं ना आज? हां सोडवा विद्यार्थी मित्रांनो, सोडवा. आले? कसे सोडवले तुम्ही? हां 120 गुणिला 2 240. त्यांच्या पुढची वर्गसंख्या 256. कोणत्या संख्येचा वर्ग आहे? 16. मग एकूण खेळाडू किती? 16. नेते सॉरी. समजलं का? थांबू आपण आजच्या दिवशी इथेच. क्वेश्चन देऊ आहे काय म्हणताय? क्वेश्चन देऊ का आहे क्या? आवाज नको करा फक्त. आवाज नको करा फक्त. अरे आवाज नको करा मित्रांनो. सुट्टी देऊ का बोलण्यासाठी? सोडवा उत्तर आता. छोड़ा यार. चार भागीला मोबाईल मध्ये सोडवा. हां मोबाईल मध्ये सोडवा. मोबाईल मध्ये सोडवा ना पहिला.
आता सर हा थोडा हा ना तो सेमच आहे. हा बरं. हा ठीक है. ऐसे टाइप के एक दोन क्वेश्चन हम कल देखेंगे. हाँ? हाँ. आज नहीं, कल देखेंगे. नहीं. आज थोड़ा पेशेंस रहने दो. सिरियल बघता का नाही बघत सिरियल? पिक्चर म्हणून तुम्हाला नाम आहे. टू बी कंटिन्युटेड. याच्या नंतरचा पार्ट पुढच्या एपिसोडमध्ये. ठीक आहे, उद्या शिकू आपण हे. पाणी येत आहे का?